खुंट हलवून बळकट करावा अशा आपल्याकडचे एक पूर्वीच्या काळात म्हणत होती. तसं हा दर्जा मिळणं म्हणजे काय झालं की मराठी भाषेचा खुंट हलवून पक्का झाला. आता आपल्याकडे एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे फक्त मराठी. आपल्याला वाटतं की नाही अरे वा किती चांगली गोष्ट आहे. मुळात फक्त शब्दच मराठी नाही आहे, पण तो मराठीने अंगीकृत केला. म्हणजे इतका केलं की कोणाच्या लक्षात येत नाही. शिवाजी महाराजांची भाषिक जाणीव ज्याला म्हणतो ती फार महत्त्वाची आहे. की केवळ एखादी भाषा दुसरे लोक वापरतात म्हणून ती बहिष्कृत नाही होत. त्याच्यातले चांगल्या गोष्टी आल्याच पाहिजेत आपल्याकडे, आपली भाषा समृद्ध होईल. अस्मिता म्हणजे काय? अस्तित्वाची जाणीव म्हणजे संयुक्त महाराष्ट्र म्हणतो ना आपण, तो कशाच्यावरती होतो? तो भाषिक अस्मितेच्या जोरावरती झाला ना. अस्मिता घोकून काही होणार नाही. तुम्हाला त्यासाठी स्वतः काहीतरी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. महाराष्ट्र धर्माचे जे 3 घटक आहेत, महाराष्ट्रीय असणं, मराठी असणं, स्थानिक, एक दुसरा राष्ट्रीय म्हणजे देशाच्या पातळीवरचा, आणि तिसरा वैश्विक. हे तिन्ही घटक आपल्यामध्ये आहेत. आपला अस्मितेचा प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम या 3 घटकांचा मेळ घालण्याचा आहे. आपण तो जर अस्मितेच्या पातळीवरती आणला की आपण आपलं महाराष्ट्रीयत्व गमावलं असं म्हणेन मी. महाराष्ट्र उत्तरेचा की दक्षिणेचा? महाराष्ट्र असं मध्ये आहे ना. मग महाराष्ट्र मध्ये असल्याचा त्याला कधी कधी फायदाही होतो आणि कधी कधी तोटाही होतो. आता महाराष्ट्र गीत जे प्रचलित आहे, दिल्लीची तख्त राखितो, त्याची एक बाजू झाली, पण त्याच्या अगोदरची दुसरी बाजू आपण कुठे पाहिली? त्या गीतामध्ये आलेली नाही की दक्षिणेचे रक्षण करतो. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहे, भाषा. भाषा हे संवादाचं माध्यम जरी असलं तरी भाषा हे फक्त संवादाचं माध्यम नाही आहे, तर भाषेला इतिहास असतो, भाषेला अस्मिता असते, भाषेभोवती राजकारण फिरत असतं, आणि भाषा ही कुठल्याही राज्याचं, प्रदेशाचं एक ओळख असते. असं असताना जेव्हा आपण आपल्या भाषेबद्दल म्हणजे मराठीबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा या मराठी भाषेबद्दल कायम काही चर्चा समाजात ऐकायला येतात. ते म्हणजे मराठी भाषेवर इतर भाषांचं आक्रमण होतं आहे, किंवा मराठी भाषा संकटात आहे का, मराठी शाळा बंद होत आहेत. हे सगळं असताना मराठी भाषा ही खरंच भविष्यात नामशेष होणार आहे का? मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची राजकीय अस्मिता का नाही बनत? मराठी भाषेवरती महाराष्ट्राचं राजकारण केंद्रित आहे का? आणि यासह अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंत सदानंद मोरे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. पॉलिटिक्समध्ये तुम्ही आलात आणि तुमचा वेळ दिला. आपण अर्थातच भाषा आणि मराठी भाषेच्या अनुषंगाने आज चर्चा करणार आहे. तर अर्थातच पहिला प्रश्न येतो की मराठी भाषेला नुकताच काही महिन्यांपूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर अभिजात भाषा मिळाल्याने खरंच एखाद्या भाषेचा विकास होतो का? आणि नेमकं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषेला फायदा काय होतो? पहिली गोष्ट अशी आहे की नुसतं दर्जा मिळाल्यानं आपोआप कुठलीही भाषा पुढे जात नाही. दर्जा मिळणं म्हणजे काय की त्या भाषेला इतर लोकांनी, सगळ्यांनी म्हणजे एक मान्यता देणं, म्हणजे एक अधिमान्यता म्हणतो आपण, तिचं श्रेष्ठत्व मान्य करणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तसं जर झालं समजा, तर ती भाषा बोलणारे, त्या भाषेत व्यवहार करणारे, लिहिणारे जे लोक असतात ना, नाही म्हटलं तरी त्यांना त्याच्याबद्दल, आपल्या भाषेबद्दलचा त्यांचा जो काही एक अभिमान म्हणा, त्याच्याबद्दलच्या भावना म्हणा, त्या आपोआप बदलतात ना. म्हणजे निश्चितपणे अरे आपण कुणीतरी आहोत ही एक जी जाणीव असते, म्हणजे त्याला आपण रेकग्निशन म्हणतो. मी काय आहे मला माहिती आहे, पण जोपर्यंत इतर कुणी ते मान्य करत नाही तोपर्यंत मलाही पुरेसा आत्मविश्वास येत नाही ना. म्हणजे अशी शक्यता आहे एकूण माणसाच्या स्वभावाची रचना वगैरे बघता. तर दर्जा मिळाल्यामुळं तो मुद्दा झाला की आपली भाषा खरोखर म्हणजे फक्त आपल्याला तसं वाटतंय म्हणून श्रेष्ठ असं नाही. कारण प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा महत्त्वाची वाटणार, श्रेष्ठ वाटणार, तो काही मुद्दा नाही. पण इथे आता दुसऱ्या कुणीतरी, आणि दुसऱ्या कुणीतरी म्हणजे कुणीतरी नव्हे, एका अधिकृत यंत्रणेने, लक्षात घ्या, म्हणजे ती छाननी केली जाते तिथे, त्याची काही प्रक्रिया आहे, त्याचे काही टप्पे आहेत, त्या सगळ्यातनं आपण गेलो आणि आपल्या भाषेला एक दर्जा मिळाला. म्हणजे नक्कीच आपण कुणीतरी आहोत याच्याबद्दल आपली एक खात्री ज्याला म्हणतो आपण. म्हणजे खुंट हलवून बळकट करावा अशा आपल्याकडचे एक पूर्वीच्या काळात म्हणत होती. जेव्हा जातं वगैरे असायचं, आता ते जातच नसल्यामुळे लोकांना ते कळणार नाही, तर ते आधी तो नीट आहे की नाही तर अधिक हलवून बघायचा असतो. तसं हा दर्जा मिळणं म्हणजे काय झालं की मराठी भाषेचा खुंट हलवून पक्का झाला, हा मुद्दा आहे. पण मग मराठी भाषेची जेव्हा चर्चा असते कुठे, तेव्हा मराठी भाषा म्हणलं की आजकाल त्याच्या सभोवताली ज्या चर्चा सुरू होतात त्यात एक चर्चा अशी असते की मराठी भाषेवरती इतर भाषांचं आक्रमण होत आहे किंवा अतिक्रमण होत आहे. तर मग खरंच असं एखाद्या भाषेचं दुसऱ्या भाषेवरती अतिक्रमण किंवा प्रभाव असतो, आणि त्यात मराठीसारख्या भाषेचा, जे आता अभिजात भाषा नाही, भाषा स्वतःहून कोणाचं आक्रमण नाही करणार ना. भाषा बोलणारे लोक ज्याला म्हणतो आपण, ते आक्रमण करतात पहिल्यांदा.
म्हणजे कसं आहे की बघा, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, की सत्ताधाऱ्यांची भाषा ही महत्त्वाची ठरते. कारण सत्तेनं तुमचे अनेक व्यवहार चालतात, अनेक व्यवहारांच्यावरती सत्तेचं नियंत्रण असतं. मग त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आले, त्याच्यामध्ये सामाजिक व्यवहार आले, असे अनेक व्यवहार त्याच्यामध्ये असतात. आता जेव्हा हे व्यवहार तुम्ही जे करता ते सत्ता जेव्हा तुमचीच भाषा बोलणारे लोक असतात तेव्हा काही अडचण येत नाही. पण दुसरी भाषा बोलणारे लोक इथे आले समजा तुमच्या तिथे आणि त्यांच्याकडे सत्ता गेली. मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना, म्हणजे असं बघा की 13व्या शतकाच्या शेवटी काय झालं आपल्याकडे की इथे इस्लामी राजवट आली. म्हणजे अर्थात यादवांचं जे राज्य होतं की ज्यांच्या राज्याच्या काळामध्ये लीळाचरित्रासारखा अभिजात ग्रंथ लिहिला गेला, ज्ञानेश्वरीसारखा अभिजात ग्रंथ लिहिला गेला. एक तो गद्यामध्ये होता आणि एक पद्यामध्ये होता. म्हणजे गद्य आणि पद्य या दोन्ही क्षेत्रामध्ये मराठी भाषेने अशी एक भरारी घेतली. आणि इकडं हे आक्रमण आलं, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे आपल्याला कल्पना आहे, त्यांनी यादवांचं राज्य नष्ट केलं. मग पुढे ते स्थित्यंतर, राजकीय स्थित्यंतर घडत गेली. म्हणजे उदाहरणार्थ ते खिलजी गेले, मग तिथे तुघलक आले, आणखीन तुघलकांच्या नंतर बहामनी आले, मग पुढे बहामनींची 4-5 तुकडे झाले. पण ही प्रक्रिया जवळजवळ म्हणजे 13व्या शतकापासून तर 17व्या शतकापर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत हे चालू होतं सगळं. सत्ताधारी बदलले पण त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती ही एकच राहिली ना. त्यामुळे सगळ्या व्यवहारांच्यावरती त्यांचं नियंत्रण होतं. एक साधा मुद्दा आहे की राज्यसत्ता किंवा राज्य जे चालतं ते प्रशासकीय बळावर चालतं. म्हणजे नुसती लढाई करून जिंकता येतं आपल्याला, पण पुढे त्या राज्याची एक चौकट असावी लागते, एक व्यवस्था घालावी लागते. आता तो जो सत्ताधारी असतो तो त्याच्या पद्धतीनेच करणार ना या गोष्टी. मुसलमानांची म्हणून एक काही व्यवस्था होती, तशी त्यांची एक व्यवस्था होती. ती व्यवस्था, त्या व्यवस्थेमधले व्यवहार, त्या व्यवस्थेमधले महत्त्वाचे खाती, नावं, अमुक तमुक अधिकारी ते त्यांच्याच भाषेमध्ये असणार. म्हणजे ती फारशी भाषा होती. त्यामुळं सगळं प्रशासन जे आहे ना ते फारशी भाषेने व्यापलं. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल तर एकनाथांच्या भारुडामध्ये तुम्हाला दिसेल की एकनाथ काय करतील, उदाहरणार्थ की मनुष्य देह हे जणू काही एक गाव आहे. मग ते गावाचं कसं होतं प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन, तसं सांगणार. मग तुमच्या असं लक्षात अरे हे सगळे शब्द जे आहेत ना ते पर्शियन आहेत. त्याच्या अगोदर यादव काळामध्ये जे शब्द होते ते शब्द गेले आणि आता संपूर्ण कारभाराची भाषा, राज्यकारभाराची, प्रशासनाची, दरबाराची ही सगळी पर्शियन झाली. त्यामुळं तुम्हाला जर समजा काही हे करायचं असेल, म्हणजे विनंती करायची असेल सरकार दरबारी, तर त्यांचीच भाषा वापरायला लागेल. मग आपोआप ती भाषा झिरपत जे खालच्या स्तरातले सगळ्यात जे अधिकारी असतील, म्हणजे पाटील असतील, गावातले कुलकर्णी असतील, त्यांनाही तीच भाषा बोलायला लागली. त्याच भाषेत ते सगळं प्रोड्यूस करणार वरती, म्हणजे मोठ्या दरबारामध्ये आपल्या वरच्या अधिकाऱ्याकडे. तर ती संपूर्ण ती सत्तेची भाषा झाली. त्यामुळं मराठी भाषा कितीही समृद्ध असली तरी त्या काळात ती सत्तेची भाषा नाही राहिली, राजकीय सत्तेची भाषा नाही राहिली. त्याच्याशी जुळून घेणं भाग पडलं. म्हणजे मी त्याचं उदाहरण नेहमी देतो की म्हणजे आता मधल्या काळात शिवाजी महाराजांनी स्वतंत्र एक राज्य स्थापन केलं, मराठ्यांचं राज्य चाललं कित्येक दिवस, कित्येक वर्ष, ते इव्हन सगळीकडे पसरलं. हे सगळं गृहीत धरूनसुद्धा त्यातले जे मुख्य शब्द आलेले आहेत ना ते कुठले आहेत, ते ह्याच भाषेतून आलेले आहेत. कारण ते काही 400 वर्ष जवळ ते सतत राज्य होतं ना. आणि कसं आहे, आता उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे फक्त मराठी. आपल्याला वाटतं की नाही अरे वा किती चांगली गोष्ट आहे. मुळात फक्त शब्दच मराठी नाही आहे, फारसी शब्द आहे, अरबी आहे. अरबी तो आला, फारसीच्या माध्यमातून आला असेल, पण तो मराठीने हे अंगीकृत केला. म्हणजे इतका केलं की कोणाच्या लक्षात येत नाही. तर अशा इतक्या पद्धतीने हे सगळं जे झालं ना ते त्या काळामध्ये झालं. त्याच्यामुळं राजकीय सत्ता ही एक महत्त्वाची गोष्ट असते. ह्याचंच पुढं रिपिटेशन, म्हणजे हे सगळं आपण शिवाजी महाराजांच्या क्रांतीमुळं ते सगळं थांबलं प्रक्रिया. म्हणजे त्याला आपण फारशीचं आक्रमण म्हणू शकतो. आता आक्रमण शब्द वापरायला इथे काही हरकत नाही. ते थांबवलं, काही शतकं झाली, त्याच्यानंतर इंग्रज आले परत, म्हणून आपण इंग्रजांची भाषा पत्करली. आता एक बघा, आपण पूर्वी काय करायचो बघा, म्हणजे एक गमतीची गोष्ट, एक भाषिक व्यवहार कळावा म्हणून मग आता तो अर्ज करायचा ना. म्हणजे मी माझ्या लहानपणी शाळेत जेव्हा असायचो ना, प्राथमिक शाळेत, हायस्कूलपर्यंत
प्रश्नपत्रिकेत एक हे यायचं मराठीच्या ह्याच्यामध्ये हम्म. की तुम्ही पत्र लिहा, काहीतरी तुमची अडचण जी आहे म्हणजे काहीच रस्ते साफ होत नाहीत वगैरे 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 योग्य त्या अधिकाऱ्याला. मग त्याचा मायना ठरलेला असायचा, मधला फक्त हे बदलायचं कंटेंट. काय असायचं मायना की मेहरबान अमुक तमुक साहेब यांचे हुजूरास. आता हे मेहरबान अमुक साहेब तमुक साहेब हुजूर हे राहिले ना सगळे शब्द. आणि शेवट कसा असायचा, मे सा जा व्हावे, मेहरबान साहेबास जाहीर व्हावे. म्हणजे आज मायना म्हणजे सुरुवात तुम्ही तशीच करताय, पर्शियनच्या पद्धतीने करताय, शेवट तसाच करताय आणि मध्ये फक्त मग तुमची मराठी भाषा असते. त्याच्यात ते अनेक शब्द त्या भाषेतून आलेले असतात. याचा अर्थ काय झाला की तुमच्याकडची सत्ता. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय माहिती का, शिवाजी महाराज कुठल्याही भाषेच्या विरोधात असणं शक्य नाही. म्हणजे उलट येते, म्हणजे भाषा दुसऱ्या भाषेतले शब्द घेतल्यामुळं आपली भाषा समृद्ध होते. इंग्रजी भाषा समृद्ध काय आहे, तर इंग्रजी भाषांनी जगातल्या सगळ्या भाषांचे शब्द घेतले. जिथे जिथे इंग्रज गेले तिथले तिथले चांगले शब्द घेतले. म्हणजे मराठीतले पण आहेत, संस्कृतमधले पण आहेत आणि त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे आता मंत्रा, गुरु हे शब्द सर्रासपणे वापरला जातो इंग्रजी वापर. का बरं, त्यांची ती वृत्ती. मुद्दा कुठे माहिती का की हे शब्द वापरा तुम्ही, फक्त सत्तावाचक शब्द आमचे पाहिजेत. ही फार मोठी इन्साईट शिवाजी महाराजांची. म्हणून त्यांनी तो जो राज्य कोश तयार केला करवला, तिथे काय केलं की जिथे राजसत्तेचा संबंध आहे, राजकीय व्यवहारांचा संदर्भ आहे, ते शब्द फक्त आम्हाला पर्शियन नको आहेत, फारशी भाषेचे नको आहेत, ते आम्ही आमचे वापरणार. म्हणजे सुरुवातच ना, राजा काय म्हणायचं, राजाला ते पूर्वी साहेब म्हणायचे, सुलतान म्हणायचे, जे काय असतील ते. तर ते बदला इथे असं असं म्हणा. मग ते शब्द आणला, संस्कृत प्रचूर असेल पण मराठीमधला आहे. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शहाजादा तिथे युवराज म्हणा, वजीर तिथे प्रधान म्हणा, हे शिवाजी महाराजांनी करवलं त्यांच्या अखत्यारीमध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांची भाषिक जाणीव ज्याला म्हणतो ती फार महत्त्वाची आहे. की केवळ एखादी भाषा दुसरे लोक वापरतात म्हणून ती बहिष्कृत नाही होत. तर त्याच्यातले चांगल्या गोष्टी आल्याच पाहिजेत आपल्याकडे, आपली भाषा समृद्ध होईल. पण जिथे सत्तेचा मुद्दा येतो, आम्ही सत्ताधारी आहोत, शेवटचा शब्द आमचा असणार आहे, आम्ही डिक्टेट करणार, हा त्याचा. हे कधी असेल ते जेव्हा ते सत्तावाचक शब्द, सत्ताधारी पद ज्याला म्हणतो आपण, त्यांचे वाचक शब्द मराठी असणार. आणि ते शिवाजी महाराजांनी केले. म्हणजे अष्टप्रधान मंडळ आहे की नाही, त्या मुजुमदार उदाहरणार्थ, हे शब्द जे सगळे सुरनीस, ते सगळे इथे आणले ना. तिथं तुम्ही सचिव केला, कोणाला प्रतिनिधी केलं, हे 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 जे म्हणतो आपण ते सगळं त्यांनी त्या पद्धतीने. डबीर म्हणजे याचा संबंध परराष्ट्रीय व्यवहाराशी असायचा, त्याला सुमंत केलं. हा तो महत्वाचा मुद्दा आहे ना, तो सत्तेचा मुद्दा आहे. पण या अनुषंगाने पुढचा माझा प्रश्न तोच होता की भाषा, अस्मिता, राजकारण आणि समाजकारण यांचा परस्पर संबंध कसा आहे? हे अस्मितेचा संबंध आपल्या अस्तित्वाशी येतो. आयडेंटिटी. हो, पण म्हणजे आपण असतोच, पण असण्याची जाणीव म्हणजे अस्मिता म्हणजे काय, अस्तित्वाची जाणीव म्हणजे अस्मिता. म्हणजे मी आहे, कोण आहे मी 10 असतो, म्हणजे हा हे असतो, ते असतो, ते असतो. आणि त्याच्याच बरोबर मी एक विशिष्ट भाषा बोलणारा असतो आणि त्या भाषेबद्दल मला ममत्व असतं, अभिमान असतो. ही झाली अस्मिता. आणि मग हा फक्त वैयक्तिक मुद्दा होत नाही की अशा पद्धतीची भाषा बोलणाऱ्यांचा समूह, ही मग एक सामूहिक अस्मिता तयार होते, ज्याला आपण आम्ही मराठी माणसं म्हणतो, है ना. आणि मग त्याच्यातनं त्यांचं एक परसेप्शन तयार होतं जगाचं, आपल्याबद्दलचं एक परसेप्शन तयार होतं की आम्ही कोण आहोत. आणि मग ते सगळे पुढचे व्यवहार चालतात. म्हणून हा मुद्दा अगदी बरोबर आहे, ती अस्मिता तयार होते आणि अस्मितेच्या आधारे मग पुढच्या अनेक गोष्टी होतात. म्हणजे आता संयुक्त महाराष्ट्र म्हणतो ना आपण, तो कशाच्यावरती होता, तो भाषिक अस्मितेच्या जोरावरती झाला ना. आणि कसं असतं की पुष्कळ वेळा लोकांना असं वाटतं की हे जर जास्तच होतोय, यांनी करता कामा नये. पण ज्या वेळेला समाजामधले इतर समूह ते करतात ना, मराठी माणूस खूप उदार मनोवृत्तीचा आहे, ही गोष्ट खरी आहे बघा. पण जेव्हा दुसरे लोक करतात तेव्हा त्यांनाही पर्याय राहत नाही, नाहीतर मग आपलं सगळं संपून जाईल. ही भीती जी असते ना ती निरर्थक नसते ना. शेवटी या गोष्टी एकमेकांच्या बघून एकमेकांशी इंटरॅक्शन करतानाच होतात पुढे. तुम्ही समजा जर दक्षिणेमध्ये गेला उदाहरणार्थ आणि तिथल्या लोकांचे सगळे व्यवहार पाहिले तर तुमच्या लक्षात येतं की अरे हे फारच, मग तुम्हाला वाटतं ना असं की अरे आपल्याला सुद्धा थोडं तसं वागलं पाहिजे, नाहीतर मग आपल्यावरती आक्रमण होईल. ह्या गोष्टी आपोआप होतात. 2 मुद्दे सर तुम्ही मांडले आता त्या मुद्द्यांकडे मी येणार आहे की तुम्ही म्हणले की मराठी माणूस तसा
सर्वसमावेशक आहे. पहिल्यापासून आहे ना. व्यापक म्हणजे नाही, दृष्टिकोन. आपल्या आद्य ग्रंथामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये हम्म. सगळ्या जगाचा विचार त्यांनी केला ना. ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी मागितलं, फक्त महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषकांसाठी नाही मागितलेलं मागणं. त्यांचा कन्सर्न ज्याला म्हणतो तो सगळ्यांचा आहे, मानवजातीविषयीचा आहे. त्यामुळे आपण आहोतच तसे. आपल्या अलीकडे तो शब्द लोक वाक्प्रचार म्हणून वापरतात, जरी तो कुठल्या तरी जीवशास्त्रामधला असला, जर डीएनएचा भाग आहे आपल्या. आपण म्हणून की सांस्कृतिक डीएनए आपला तो. हा महत्वाचा शब्द आहे सर. आणि सुरेश भट्टांनी लिहून ठेवले की आपल्या घरात हाल सोसते मराठी. तर मग त्या अनुषंगाने हा महाराष्ट्राचा किंवा मराठी लोकांचा जो काही व्यापक दृष्टिकोन आहे की आधी आपला नाही, आधी दुसऱ्याचा विचार करायचा. तर हा कुठंतरी आत्ता म्हणजे करंट सामाजिक स्थितीमध्ये की डेमोग्राफिक बॅलन्स जो हलतोय, विशेषतः पुणे मुंबई शहरांसारखा, तर तिथं तो मराठीला कुठेतरी घातक ठरतोय का? कसं आहे माहिती का, की हा एक प्रकारचा डायलेमा आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एका बाजूला तुमचा भाषिक हे पण ठेवायचं आहे, डॉमिनन्स किंवा ठेवायचं आहे, पण बाहेरचे जे लोक येतात ते तिथे फुकट येत नाहीत, ते काहीतरी करतात तिथे येऊन. त्यांचं तुमच्या व्यवस्थेला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं. बरोबर आहे ना. अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करत नाही, त्या गोष्टी ते करतात. म्हणजे मी कुठल्याही याला दोष देत नाही, कुठल्याही व्यावसायिकाला किंवा काय, पण हे तुम्हाला पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं व्हायचं, हे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा इंग्रजी भाषेचं बऱ्यापैकी डॉमिनन्स होतं, तेव्हा सगळ्याच ऑफिसेसमध्ये टंकलेखनाला एक महत्त्व होतं, टायपिंग, शॉर्ट हँड वगैरे वगैरे. तर ह्याचा एक्सपर्टाईज असणारे लोक दक्षिणेतले असायचे. ते सगळे यायचे आणि त्या नोकऱ्या मिळवायचे इथं. आता त्यांच्यात परत त्यांची एक चेन होती. म्हणजे ही गोष्ट तेवढीच खरी आहे, पण शिवाय ते त्याच्यामध्ये तरबेज होते, हे तर आपण मान्य केलं पाहिजे ना. मग त्याच्यामुळं ते लोक इथे आले. मग ती शिवसेनेची जी पहिली चळवळ सुरू झाली ना, ती या दाक्षिणात्य लोकांच्या याच्यामध्ये होती की ते इथे येतात, सगळे रोजगार, हे बरोबर आहे. पण मग दुसऱ्या बाजूला आपल्या लोकांना ते कौशल्य नीट आलं पाहिजे की त्यांना दुसऱ्यांची गरज भासू नये. असा पॉझिटिव्ह कार्यक्रम आपले लोक घेत नाहीत, हे मी तुम्हाला सांगतो. आता हे बिहारी लोक येतात किंवा आणखीन वगैरे येतात, त्यांची काही कष्ट करायची तयारी असते, तेवढी तयारी आपली उलट नाही ठेवत आहो. हे बघा कसं आहे की आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज आहे. ते येतात म्हणजे काय, ते आले ना आपण त्यांना पायगड्या घातल्या असं होत नाहीत. ते स्ट्रगल करतात तिथे येऊन, त्याच्यात त्यांना त्रासही होतो. 10 पोरं एका याच्यामध्ये राहतात. तर ही त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द, त्यांची श्रम करण्याची पद्धत, ही आपण अंगी बांधली पाहिजे ना. बरोबर. आणि आत्ताचा काळ असा आहे, मी तुम्हाला सांगतो की अख्खं जग हे एक प्रोडक्शन हाऊस झालं आणि अख्खं जग ही एक बाजारपेठ झाली. आत्ताची अर्थव्यवस्थाच तशी आहे. त्यामुळं कुणी एकाने, आता ही एक कल्पना खूप चांगली होती पूर्वीच्या काळामध्ये की गाव हे जे घटक आहे आणि सगळ्या गोष्टी गावातल्या गावात झाल्या पाहिजेत, निदान परिसरातल्या पंचक्रोशीत झाल्या पाहिजेत. तशा प्रकारचं अर्थशास्त्र वगैरे मांडण्याचा प्रयत्न केला गांधीवादी लोकांनी, पण कुणी त्याला नाहीच प्रतिसाद दिला. मग आज परिस्थिती अशी आहे की मी म्हणतो की जग हे एक अख्खी उत्पादनपेठ आणि बाजारपेठ. म्हणजे एखाद्या मोठ्या सिस्टीमचा एक पार्ट इथे तयार होतो एका देशात, दुसरा पार्ट दुसऱ्या देशात तयार होतो आणि जुळणी तिसऱ्या देशामध्ये होते. मग इथं काय करणार तुम्ही? चीनला जे महत्व प्राप्त झालं अर्थव्यवस्थेमध्ये, चीनकडे भांडवल होतं का? नव्हतं. चीनकडे भांडवल नाही, भांडवल अमेरिकेचं. म्हणजे अमेरिकेतले कॅपिटलिस्ट असे हुशार की अमेरिकेतल्या लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायची झाली त्या कारखान्यामध्ये, तर त्यांना जास्त पगार द्यावा लागणार, उत्पादन खर्च वाढणार, मग हवा तेवढा नफा मिळणार नाही. मग त्यांनी ते अलायन्स कसं झालं की चीनचं लेबर कॅपिटल यांचं, आणि चीनमध्ये स्वस्तच त्या लोकांना ते मिळालं, हे फार झालं त्यांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे धडाधड ते प्रोडक्शन तिकडे व्हायला लागलं आणि तिकडून ज्यावेळेला ते जगभर गेलं तेव्हा त्याच्या किमती कमी झाल्या. आता हा मोठा आर्थिक मुद्दा आहे ना. आणि तुम्ही एकदा राष्ट्रीय पातळीवरती उदारीकरण स्वीकारलं, खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, मुक्त बाजारपेठ स्वीकारली की ह्या गोष्टी अपरिहार्य आहेत. आणि हे फक्त भारतापुरतं नाही, आता अमेरिकेमध्ये तेच चाललं ना. ट्रम्प जे काही करून राहिलेले आहेत ते याच पद्धतीने चाललेले आहे. त्यामुळे अस्मिता ही गोष्ट आहेच, परंतु अस्मिता घोकून काही होणार नाही. तुम्हाला त्यासाठी स्वतः काहीतरी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. नुसता निषेध केला, नुसता मोर्चा काढला, पाट्या समजा बदलून घेतल्या, तेवढ्याने होत नाही हो. म्हणजे तिकडं त्याच्यामुळे काय होतं की तुमचं लक्ष जातं, प्रश्न किती गंभीर आहे, पण पुढे काय, मग पुढे तुमच्याकडं त्याचं सोल्युशन पाहिजे. पण सर म्हणजे या अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो परत की
जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा विषय समाजकारणामध्ये येतो की मराठी भाषेसमोरची आव्हानं, प्रॉब्लेम किंवा मराठी भाषा आता कुठले इश्यू फेस करते, असं जेव्हा मुद्दा तेव्हा तेव्हा उदाहरण आपल्याला काय दक्षिणेकडे बोट दाखवलं जातं की दक्षिणेत बघा त्या लोकांची अस्मिता कशी आहे. आणि ही गोष्ट मला तीच विचारायची की दक्षिणेमधली 4 राज्य जर का आपण घेतली तर तिथं मग त्यांची जी भाषा आहे ती इतकी त्यांच्या समाजकारणाच्या किंवा राजकारणाच्या केंद्रस्थानी काय, म्हणजे तिकडं असं वेगळं काय तिथल्या नाही भाषांमध्ये नाही, त्याचं सरळ कारण आहे. मुळात त्यांच्याकडे उत्तर आणि दक्षिण असं हे ना भेद आहे. आणि तो पहिल्यापासून आहे. म्हणजे यांचं जेव्हा सुरू झालं सगळं राजकारण ब्रिटिश काळामध्येच सुरू झालं, हे सगळी तुम्हाला कल्पना आहे. हा DMK नाही, तिथून सुरुवात झालं. ते द्रविड मुंडेतर कळम ही जी चळवळ होती, जस्टिस पार्टी म्हणायची त्याला. आता जस्टिस पार्टी म्हणजे त्याची तुलना आपल्याकडच्या ब्राह्मणाच्या चळवळीशी करतात लोक, आणि होतीच ती सुद्धा. म्हणजे ती त्या तिथल्या ब्राह्मणांच्या विरोधात म्हणजे चळवळ होती, पण ती फक्त तेवढी नव्हती. ती ॲट दी सेम टाइम उत्तरेच्या विरोधात सुद्धा होती, लक्षात घ्या. आणि त्याच्यातला दुसरा मुद्दा कोणता येतो की ती वांशिक होती काही प्रमाणामध्ये. म्हणजे आजही ते स्वतःला द्राविड वंश हा उत्तरेच्या लोकांच्या पेक्षा वेगळा असं मानतात. त्यामुळं तिथं त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, म्हणजे वांशिक, प्रादेशिक आणि भाषिक, सांस्कृतिक. तसं आपल्याकडं नाही ना. आपण काही आम्ही वेगळ्या वंशाचे आहोत असं मानत नाही निश्चितपणे. आणि आपले जे व्यवहार पहिल्यापासून जे आहेत ना, म्हणजे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो, मी 1-2 उदाहरणं देतो, म्हणजे त्यातून लक्षात येईल की महाराष्ट्राने नेमकं काय करायचं. महाराष्ट्र उत्तरेचा की दक्षिणेचा? महाराष्ट्र असं मध्ये आहे ना. मग महाराष्ट्र मध्ये असल्याचा त्याला कधी कधी फायदाही होतो आणि कधी कधी तोटाही होतो. म्हणजे उत्तर आणि दक्षिणेच्या त्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्र घेऊ शकतो, त्या दोघांच्या मधला तो दुवा होऊ शकतो की पूर्वीच्या काळामध्ये झालेला आहे. उत्तरेकडनं येणारी आक्रमणं त्यांनी थोपवलेली आहेत. म्हणजे आता बघा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आता महाराष्ट्र गीत जे प्रचलित आहे, दिल्लीची तख्त राखितो, त्याची एक बाजू झाली, पण त्याच्या अगोदरची दुसरी बाजू आपण कुठे पाहिली? त्या गीतामध्ये आलेली नाही की दक्षिणेचे रक्षण करतो. ते कुणी केलेलं आहे? हा सगळा उत्तरेकडनं येणारा मोगलांचा जो हे होता आक्रमणाचा जोर, तो तिथे शिवाजी महाराजांनी मराठ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे कमी झाला ना. हे लक्षात घ्या. म्हणजे हे महाराष्ट्राचा दृष्टिकोन पहिल्यापासून, परत इंग्रजी शब्द मुद्दा वापर, मी त्याला पॅन इंडियन असा राहिलेला आहे. पण तुम्ही मगाशी मराठी पाट्यांचा एक पुसटसा उल्लेख केला, पण त्या अनुषंगाने मी याचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कदाचित एकमेव राज्य असं असेल की जिथं त्यांच्याच भाषेतल्या पाट्या लावण्यासाठी आंदोलन करावं लागतं. आहे ना, आहे ना. पण मग ह्याचा काय अर्थ घ्यायचा की आपण मराठी लोक किंवा मराठी जी काय अस्मिता आहे किंवा मराठी लोकच परत म्हणू की ते त्यांच्या भाषेसाठी आग्रही नाही आहेत का? नाही, कसं आहे बरं, त्याच्यामध्ये आग्रही असल्याशिवाय का महाराष्ट्राचं राज्य निर्माण झालं? म्हणजे त्याच्यासाठी आपण केवळ एवढं बलिदान भारतातल्या कुठल्याही प्रांताला करावं लागलं नाही, लक्षात घ्या. 105, 110 हुतात्मे आपण त्यामध्ये गमावलेले आहेत. त्यामुळं आपण त्या लेवलला जाऊ शकतो. पण ज्या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाही आहेत, म्हणजे त्या बाबतीत आपली दृष्टी उदारमतवादी असते की ठीक आहे. आणि दुसरा मी तोच मुद्दा झाला ना की आपण पहिल्यापासून उत्तर भारतातल्या लोकांशी कनेक्ट राहिलेलो. म्हणजे असं बघा, उत्तरेमध्ये मराठ्यांची संस्थानं किती आहेत? ग्वालियर, झाशी, म्हणजे तो व्यवहार चालू आहे ना तेव्हापासून. दक्षिणेतलं कोणाचं संस्थान आहे वरती? मराठ्यांची उत्तरेकडे पण होते आणि दक्षिणेत सुद्धा आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे मराठ्यांचा दृष्टिकोन असाच होत गेला की आपण आपल्यापुरते नाहीच आहोत. हे पहा, अस्मितेचा दुसरा अर्थ काय होतो? अस्मितेचे 2 अर्थ आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तुम्ही कुठल्या वेळेला कुठला अर्थ घेता त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याचा निगेटिव्ह अर्थ म्हणजे संकुचित होणं, लक्षात घ्या. आणि पॉझिटिव्ह अर्थ म्हणजे आपली अस्मिता आपण व्यापक करत जाणं. आपल्याकडे लोकांनी अस्मिता ही व्यापक करत प्रदर्शित केली, संकुचित करत नाही केली. संकुचित करणं सोपं असतं, व्यापक करणं अवघड असतं. म्हणजे जसं तुकोबांचा एक अभंग आहे, तुम्हाला सांगतो. ते असं म्हणतात की संकोचुनी काय झालाशी लहान, संकोचुनी काय झालाशी लहान, करी आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणजे तुम्हाला ब्रह्मांड एवढं होता आलं पाहिजे, ती आपली अस्मिता आहे. आणि हे सांगितलं ना, म्हणजे महाराष्ट्र धर्माचे जे 3 घटक आहेत, एक स्थानिक, महाराष्ट्रीय असणं, मराठी असणं हा स्थानिक, एक दुसरा राष्ट्रीय म्हणजे देशाच्या पातळीवरचा, आणि तिसरा वैश्विक. हे तिन्ही घटक आपल्यामध्ये आहेत. आता कसं होतं की एखाद्या वेळेला एखादा घटक जास्त होतो, मग आपल्याला कल्पना येते की हे नाही बरोबर, मग आपण परत एकदा कुठेतरी दुसऱ्या घटकाकडे जातो. विनोबांनी हे जे मांडले ना, विनोबांची ती त्रिविक्रम महाराष्ट्र धर्म म्हणून कल्पना आहे. अप्रतिम कल्पना आहे की महाराष्ट्र धर्म म्हणजे काय
की हे लोक असे आहेत महाराष्ट्रातले की पहिलं पाऊल विक्रम म्हणजे तो त्रिविक्रम म्हणजे वामन. वामनाने 3 पावलामध्ये सगळं विश्व व्यापलं ना. तर पहिलं पाऊल कुठलं महाराष्ट्रातल्या लोकांचं? त्रिविक्रम का म्हटलं की पहिलं पाऊल आमचं महाराष्ट्र आहे, दुसरं पाऊल हिंदुस्थान आहे आणि तिसरं पाऊल आमचं विश्व आहे. तर आपल्याकडचा जो प्रॉब्लेम आहे ना तो या 3 पायांमधल्या 3 घटकांमधल्या आपले कॉन्स्टिट्युएंट घटक म्हणतो आपण त्यांच्यामधल्या बॅलन्सचा आहे खरा प्रॉब्लेम. आपला अस्मितेचा प्रॉब्लेम नाही आहे. आपला प्रॉब्लेम या 3 घटकांचा मेळ घालण्याचा आहे. आपण तो जर अस्मितेच्या पातळीवरती आणला की आपण आपलं महाराष्ट्रीयत्व गमावलं असं म्हणेन मी. व्यापकपणा सोडायचं पण नाही आपण ॲट द सेम टाईम. नक्कीच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप साधक बाधक आपली चर्चा झाली, त्याबद्दल खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे, भाषा या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्ही कुठली भाषा बोलता आणि मराठी भाषेबद्दल तुम्हाला प्रेम असेल तर तुमच्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.